माझ्या भावाला इथं आणले असल्याची घटना घडली, मला नातेवाईकांकडून कळालं. त्यावेळेला मी इथं आलो असता, इथं चौकशी संदर्भात इथं आलो असता, इथं PI घुगे साहेब यांनी मला धरून तू कोण आहे विचारलं असता. मी सांगितलं मी वकील आहे, माझ्या नातेवाईक इथं आहेत, मी चौकशी संदर्भात इथं आलेलो आहे. PI घुगे साहेब यांनी मला कनपडात लावली. तिथून मला तिथे घेऊन पलीकडे पत्र्याच्या तिथे नेले. तिथं 2-3 कानाखाली लावली आणि तुझी वकिली तिकडं कर, इथे यायचं नाही असं सांगितलं आणि माझ्याकडून जबरदस्तीनं मोबाईल काढून घेतला. त्यावेळेला मोबाईल काढून घेऊन मला तिथं बाहेर बसवून ठेवलं. 9:30 पासून ते संध्याकाळी 1:30 वाजेपर्यंत त्यांनी बसवून ठेवलं. नंतर कोऱ्या कागदावर माझी सही घेतली आणि त्यानंतर माझा मोबाईल दिला आणि मला सांगितलं की तू ह्याच्या विरुद्ध कुठं माझ्यावर अलिगेशन केलंस तर तुझ्यावर या गुन्ह्यात सहआरोपी तुला करू, दुसऱ्या खोट्या गुन्ह्यात तुला अडकून येते, अशा पद्धतीची मला धमकी दिली. तुम्ही इथे येत असताना तुमचा वकिलीचा जो युनिफॉर्म असतो त्या युनिफॉर्ममध्ये तुम्ही आले होते का सिव्हिलवर तुम्ही आले हो, होते? व्हाईट शर्ट आणि ब्लॅक. नंतर त्यानं मी वकील आहे असं सांगितल्यानंतर पुन्हा त्याला एका पत्र्याच्या खोलीत नेऊन लाथाबुक्क्यानं मारहाण जी झाली त्याला फक्त आमचं ऑब्जेक्शन आहे. त्याला फक्त आमचं तुम्हाला पोलिसांना आपण दोघंही पोलीस स्टेशन सुद्धा ही जनतेत शांतता निर्माण करण्याचं कायद्याचं संरक्षण करणारी संस्था आहे, ह्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. आम्ही सुद्धा वकील सगळे जे आहे ते सुद्धा कायद्याला मदत करणारीच माणसं आहे. मग अशा परिस्थितीत तुम्हाला वकील आहे म्हणून सांगितल्यानंतर तुम्हाला ह्या वकील या संज्ञेची तुम्हाला एवढी अलर्जी पोलीस स्टेशनला का पोलीस